Good morning from Kurg. This is Sutapulli something. Pronunciation येत नाही मला. आणि आता आपण निघालो आहे मालपल्ली वॉटरफॉलसाठी, विच इज रफली अराउंड 45 किलोमीटर्स इथून. आणि येस, इट्स नाईस. 1 तास घेईल, म्हणजे 9 वाजेपर्यंत मी पोचेन असं म्हणतात. आता किती वाजले? आता वाजले 8 वाजले समथिंग. ओके, वन आवर इज फाईन. ते जाऊन थोडंसं टाईमपास करून मे बी मग नंतर मग मेन सिटीला येईन मी, कारण ते माझं मोबाईलचं ते दाखवायचं आहे. ॲक्च्युली काल रात्रीचा एक्सपिरियन्स लय हॉरिबल होता बाबा. ॲक्च्युली ज्या रूमवर मी राहतो आहे ते 8 जणांचा आहे. 8 डॉमचा रूम आहे. त्याच्यात 7 जण ते एका ग्रुपमध्येच आहे. तर ऑलमोस्ट 10 वाजलेले. माझं सगळं जेवण बिवण झालेलं आणि मी ऑलमोस्ट झोपेच्या तयारीमध्ये होतो. हे साले असे आले, दारू विरू घेऊन आले एकदम. आणि जे धिंगाणा लावला ना त्याने की विचारू नका. असं धिंगाणा लावला साल्यांनी की वोंट एबल टू स्लीप फॉर आवर. 1 तास पण झोपायला भेटला नाही मला. आणि असं पण नाही की यार हे अशिक्षित लोक आहेत, इलिटरेट लोक आहेत, असे पण नाही आहे. चांगले शिकलेले लोक आहेत, IT मध्ये काम करणारे लोक आहेत. यार एवढं नाही लाऊड म्युझिक. त्यात एक ती बाई दारू पिऊन फुल हल्लागुल्ला करत होती. मी एकदा दोनदा बोललो की बाबा प्लीज कॅन यू लो युअर वॉल्यूम डाऊन करके. मग बाहेर गेले. बाहेर पण वॉल्यूम हाय वॉल्यूमवर गाणं गातात आहे, म्हणजे स्पीकरमध्ये गाणं बिणं चाललं आहे. मग ते झाल्यानंतर मग सगळं स्मोक करतात ते सगळं दूर आत येतात आहे. ॲक्च्युली स्मोक आत करणं अलाउड नाही आहे. इवन स्मोक आणि ड्रिंक आत करणं अलाउड नाही आहे. ते सगळं आत येतं आहे. असं फर्स्टेड झालं होतं ना रात्री. मग शेवटी एअरप्लग घालून झोपलो. तेव्हा मला जरा झोप लागलं, पण दॅट वॉज नॉट इनफ. ॲटलिस्ट कसं आहे की कमीत कमी 6 तासाचं झोप पाहिजे. नाही, काहीच नाही, तेव्हा काहीच भेटलं नाही. आता त्यांना पण बोलून काय फायदा नाही. ऑब्विसली ते लोक एन्जॉय करायलाच आलेत. पण हे या हॉस्टेलवाल्यांना समजत नाही की अरे हे लोक ग्रुपमध्ये आहेत आणि हा एक माणूस आहे जो सोलो आहे, तो कसं राहणार त्यांच्यासोबत. मग त्याला सांगितलेलं की मला खालचं बेड दे पाहिजे तर, आणि हे दे थोडंसं वेगळं रूम दे. बोल नाही, सगळे रूम हे आहेत, फुल आहेत, बुक आहेत करून. आता बाजूचा एक रूम आहे सेम पण 8 डॉमचा. तिथे बघितलं तिथे कोण नाही आहे. एकच माणूस वाटतं बसलाय, वाटतं झोपलाय तिथे. बाकी कोण नाही आहे. आता तर नव्हता तो सारा, म्हणजे रात्री पण नव्हता तो, नाहीतर रात्रीच बोललं असतं, पण आता तर नव्हता तो. तर आता सगळं जाऊन मग जेव्हा भेटेल ना तेव्हाच मग काढतो त्याची. मग म्हणजे दिस इज नॉट अ गुड थिंग द हॉस्टेलर्स. दिस इज अ रिव्ह्यू टू यू. आता तुमच्या फीडबॅकवर तर मी तुमची मारणारच आहे बेकारवाली. सगळं एव्हिडन्स सगळं फोटो घेतलं. सगळं रात्री कोणीतरी दारूच्या बाटल्या एकदम फोडून ठेवलं. बघा, ट्रॅव्हलिंगमध्ये कसं आहे की आता हे जर ट्रॅव्हलिंग कराल तर असं गोष्टी होणारच, छोट्या मोठ्या गोष्टी होणार. त्यात तुम्ही युज टू असलं पाहिजे, असं हे नाही आहे. बट कसं आहे की दुसऱ्याला आपल्या फालतूगिरीमुळे दुसऱ्याला त्रास होतं हे समजणं लोकांना माहिती, म्हणजे हे समज असली पाहिजे लोकांना. पण ते नाही आहे बाबा इकडच्या लोकांना. म्हणजे शिकलेले लोक पण अशी अडाणीगिरी करतात ना, म्हणजे शिकवलं ना पढे लिखे गवार, तसे लोक होते साले. तर जाऊ दे, आताचं टाईम खराब नको व्हायला, म्हणून मग आपण बघूया. लेट्स स्टार्ट विथ अ फ्रेश डे. आणि आज मे बी ते जाणार आहेत. दिस इज द लास्ट डे. सो मे बी आता मी जर जाईन रिटर्न होईन तेव्हा मे बी ते नसेल. पण स्टील आय विल, जे मॅनेजमेंटवाल्यांना थोडंसं, म्हणजे जे काउंटरवाले आहेत ना त्यांना काहीतरी बोललं पाहिजे. तर आता मी काहीच नाश्ता नाही केलो आहे, काहीच नाही केलो आहे. तर बघूया काय करता येईल, रस्त्यामध्ये काय भेटतं आहे का. एक व्हेजच रेस्टॉरंट बघेन चालू आहे की नाही. आता इथे एक आहे रेस्टॉरंट, पण कसं आहे माणसं असली पाहिजे तिथे, म्हणजे कसं आहे की थोडंसं बेटर पडतं आहे.
किती छान आहे. हे सगळे कॉफी प्लांटेशन आहे. सुपर्ब ना. आणि बरेच इस्टेट्स आहेत, म्हणजे प्रायव्हेट जागा आहेत, काय काही गव्हर्नमेंटवाले पण आहेत. त्या हिशोबाने जर कोणी कल्टिवेशन करतात आणि मग कुठल्या तरी ब्रँडला किंवा विकतात. डस हाऊ दे मेक द मनी. ते काय थंडी असेल ना, जबरदस्त आहे. आता थंडी एवढं नाही आहे, म्हणजे बेरेबल आहे. असं कडकडून थंडी तर नाही. आणि काल रात्री पण नव्हतं थंडी, म्हणजे असं डिसेंट होतं थंडी. जितना ना फोटो काढूया. चुप चुप के का दीदार कर. हा काय नजारे यार, क्या नजारे. बरेच स्कूल्स आहेत इथे. हा जंगल आहेत ना, आणि ह्याच्या या जंगलामध्ये पण ना हत्ती असतात. मी असं ऐकलंय, असं हत्ती इथे फिरत असतात. म्हणजे तसं विचार, म्हणजे तसं राहायला पाहिजे इथे. असं एक आत मॅडम आपले डॉक्टर पिजन सोबत येऊन आहे ना, एक असं इथे कुठलं तरी असं इस्टेट असलं ना कॉफी प्लांटेशनच्या मध्ये, तिथे एकदा राहायला पाहिजे. ते चांगला एक्सपिरियन्स आहे बघा. फुल एकदम नॅचरल, याच्यामध्ये सगळं नॅचरल हवा, फुल एकदम मन ताजं होऊन जाईल एकदम. वाव. थोडंसं ऊन आलंय. हां, थोडंसं ऊन आलंय. कालपासून आता जरा ऊन बघितलंय मी. फुल जंगल आहे, फुल जंगल. असं वाटतं की सगळ्यात सुंदर रोड्स आहे ना मी आधी बघितलंय, पण नाही. नेहमी अशा कटा ठिकाणी जातो ना, त्यांच्यापेक्षा अजून सुंदर रोड दिसतात. थोडं सुपर्ब आहे ना की विचारू नका. आता हे ॲक्च्युली GPS मध्ये थांबलेलं आहे, तर हे मी सगळ्यांना विचारून चाललो आहे मलैली वॉटरफॉलसाठी. आता इथून सोमवार पेठ करून एक काय जागा, तिथे जायला लागेल. मग तिकडे विचारावं लागेल. आतापर्यंत हे एवढे पण इस्टेट्स आहेत ना, हे सगळे टाटाच्या नावाने. म्हणजे टाटाने बरंच गुंतवून ठेवलं आहे, आणि हे खूप आधीपासून आहे, म्हणजे ऑलमोस्ट प्री इंडिपेंडन्स. आणि हे आता हे कुठलं ब्रदर, सोमवार पेठ. हां, मलैली वॉटरफॉल स्टेट ना. ओके ओके सर, थैंक यू. जब टेक्नोलॉजी आपको दगा दे, ऐसे ही पूछना पड़ेगा. यू विल स्टार्ट गेटिंग ओल्ड स्कूल. बाय द वे, आज मंडे आहे. इट्स अ वर्किंग मंडे, बट टेक्निकली मला सुट्टीच आहे. पण इव्हिनिंगला बसेन मी कामाला, कारण सगळं 4, 5, 6 वाजेपर्यंत जरी मी रूममध्ये एंट्री घेतली तर आय हॅव नथिंग टू डू. सो इट्स बेटर इफ यू हॅव अ फ्री टाईम जर फिनिश युअर वर्क. आणि मला ॲक्च्युली असं टाईपचं कॉन्सेप्ट आवडतं की गो व्हेरेवर अँड यू कॅन वर्क फ्रॉम एनिवेअर.
असं आहे. त्याच्याने कसं आहे की येस यू कॅन डू मल्टिपल थिंग अँड फर्स्ट ऑफ ऑल यू विल बी हॅपी की बाबा येस आय एम डुईंग what I like to do and I'm working also which I also like to do. Perfect combination. तर बाहेर गेले ना तर इथून म्हैसूर खूप जवळ आहे. इथून म्हैसूरचं एअरपोर्ट मध्ये म्हणजे सगळेजण येतात, मग तिथून टॅक्सी करू शकतात इथे येण्यासाठी. बँगलोरवरनं पण येऊ शकतात, पण बँगलोरवरून येताना मध्ये म्हैसूर लागेल तुम्हाला, म्हणजे तेच एक प्रॉपर रूट आहे. आता जे हॉस्टेलरवाले आहेत ते लोक ऑलमोस्ट 4,000 रुपये घेतात पिकअप आणि ड्रॉपसाठी. म्हणजे पिकअपसाठी 4,000 आणि ड्रॉपसाठी 4,000 एअरपोर्टसाठी. तर जर बाईक नसेल तर ते पण करू शकता. म्हणजे म्हैसूर स्टेशन आहे वाटते रेल्वे स्टेशन, मग रेल्वे स्टेशनवरून तिथून टॅक्सी करून किंवा बस करून येऊ शकता. जर तुम्हाला अजून बजेटमध्ये काय असेल, फॅमिलीमध्ये असेल तर मग एक गाडी रेंट करून तुम्ही आणू शकता इथे. आता इथून ऑलमोस्ट किती किलोमीटर आहे, इथून ऑलमोस्ट आहे 7 किलोमीटर सोमवारपेठ. आणि सोमवारपेठमध्ये म्हणतात की नाश्त्यासाठी चांगलं हॉटेल भेटेल ते, विच इज गुड. मग तिथे नाश्ता करून जरा बघूया ते GPS काय होत आहे. आणि मग तिथून हे किती किलोमीटर आहे मला लक्षात नाही आता, बट यार काय सुंदर आहे यार. म्हणजे नाही, हिली रिजन्स आर नोन फॉर देअर ब्युटी. म्हणजे किती तारीफ करू ना ते कमी होत आहे. बघा ना काय नजारे आहे यार, क्या नजारे. मन खुश होऊन जात आहे नेमकी. म्हणजे कसं का ॲटलिस्ट 3 महिन्यामध्ये एकदा तरी अशा एरियामध्ये आला पाहिजे तुम्ही, अशा जागे यायला पाहिजे. म्हणजे तुमचं माइंड आणि हे सगळं फ्रेश होऊन जाते. समटाइम्स कॅन बी स्केरी, म्हणजे ॲज पर जर रात्रीचं गेलं तर स्केरी वाटेल, पण आता तसं वाटत नाही आहे. म्हणून बोललं सकाळीच फिरा, पहाटे फिरा, खूप मजा येईल तुम्हाला. ॲक्च्युली मी 6 वाजताच उठणार होतो, पण 6 वाजता झोपच माझं कम्प्लीट झालं नव्हतं. म्हणून मी 7चं मग 1 तास अजून थोडं झोपलो मी, कारण माहिती आहे रात्री असं फालतूगिरी झालेली करून. जर 1 तास लवकर आलं असतं तरी चाललं असतं, का प्रॉब्लेम नाही, पण जाऊ दे. पण हे नाही मिस करायचं होतं. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, मे बी ते वॉटरफॉल एवढं चांगलं नसेल, पण हे जे रूट आहेत ना ह्याच्याने म्हणजे एकदम मन जिंकून टाकलंय माझं. एवढं छान आहे. आणि आयुष्यात काय पाहिजे यार. आता फॉरेनला पण काय कसं असेल काय माहित नाही. हे बघा किती छान कर्व्ज आहे. अनफॉर्च्युनेटली डॉक्टर पिलेन सोबत आहे ना अशी मुवमेंट स्पेंड करायला आता भेटणार नाही, कारण इवन दो कसं आहे की ती बाईक आता बसू नाही शकत मोस्ट प्रॉब्ली. बाईकवरती आता तिला नाही जमणार, कारण आता आमचं 3रं पण येणार आहे. म्हणजे येणार म्हणजे आदत आहे ऑलमोस्ट. मग त्याच्यासोबत बाईकवरती बसणं खूप रिस्की असतं, आणि मी रेकमेंड नाही करत किंवा बाळाला घेऊन तुम्ही बाईकवरती लांब टूर करत. आणि लोक करतात ते कशा करतात काय माहित नाही. अम्मा सोमवारपेठ हाऊ मच किलोमीटर? 4 किलोमीटर. ओके, थँक्यू. बघितलं का गणपतीला घेऊन चाललेलं एक मोठा. ऑलमोस्ट 3, 4, 5 लोकांना विचारलो मी. म्हणजे विचारून येतो, म्हणजे उगाच कुठे हे नको व्हायला, म्हणजे डिटोर नको होण्यासाठी व्हायला. विचारून येतोय. हा लँग्वेज बॅरियर आहे, म्हणून ते काय करणार आता. तर फायनली पोचलो इथे. 20 रुपये एंट्री चार्ज आहे. मागेच पार्किंगसाठीच आहे आणि एंट्री चार्ज दोन्ही स्कीम आहे वाटते. ऐक
तर हॉटेल तर नाही दिसत आहे यार, कुठं पार्किंग करू? तरी सावलीत करूया ना पार्किंग. फायनली पोचलो इकडे. 8 ते 5चं टायमिंग आहे, तर एक बरं आहे. टायमेवरती आलो, टायमेवरती जातोय. सम अराउंड 600 स्टेप्स आहे तिथे. आत्ताच आवाज यायला लागलाय ह्याचं. ओई शपथ, भारी आहे रे. थांबा, इथे थोडेफार हॉटेल टाईपचे आहेत. हॉटेल म्हणजे असे छोटे स्टॉल्स आहेत. इथे मॅगी, लेमन राईस आणि काय 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 भेटेलच. कॉफी पण भेटेल. पण सध्या ती एकच चालू आहे. ॲक्च्युली 3 होते स्टॉल, त्यातले नुसतं एकच चालू आहे. आणि ती आम्हा पाणी भरत होती. तर मी बोललो जाऊन येतो, मी नंतर येऊन काय खातो पितो काय करतो ते. ॲक्च्युली सीझन आता स्टार्ट होतं आहे म्हणून लोक नाही आहे, पण जाताना थोडेफार लोक दिसले मला. काय माहिती आता कसं आहे असणार. आता जर मी इथे एकटाच असेल तर सगळं बेस्टच आहे. नसेल तर थोडंसं लोक असतील तरी चालेल, काय हरकत नाही. पण एवढे लोक तर दिसत नाही, कारण पार्किंगमध्ये एक गाडी नव्हती. पायऱ्या संपतच नाही आहे. आता थोडेसे त्याला नॉर्मल पायऱ्या आहेत. याच्या आधीचे जे होते ना ते एकदम मोठे मोठे होते. वरती चढताना मजा येणार आहे. आता जेवढा फोर्स आहे, पावसात किती फोर्स असेल काय माहिती. तर आता स्टेप पूर्ण करूनच जायला लागेल. इथपर्यंतच एंट्री आहे वाटते. हां, इथपर्यंतच एंट्री आहे. हां, ॲक्च्युली इकडे बरेच जण मेले आहेत पाण्यामध्ये गेल्यामुळे, म्हणून या लोकांनी इथेच एवढं ठेवलं एंट्री. सगळं बॅरिकेडिंग करून ठेवलं आहे. तर आता इथेच बसून थोडंफार कॅम्पस करतोय. कॅम्पस म्हणजे बाहेर बसलं, शांत आहे वातावरण. आसपास कोण नाही आहे, कुत्रा पण नाही आहे, माकडा पण नाही आहे, नेटवर्क पण नाही आहे. पण शांत आहे आणि छान तिथे जे आवाज येत आहे ना, याच्याने खूप म्हणजे असं पीसफुल फील आहे. 10-15 मिनटं बसेन, परत वरती एवढं चालत जायचं. 10-5 झाले. मला झालं पाणी कॅरी करतो. जागा वर्थ आहे की नाही असं सांगू नाही शकत, कारण कसं आहे की थोडं त्या वरच्या साईडला जरी जायला भेटलं असतं ना, म्हणजे ॲटलिस्ट हे पायाला पाणी जरी लागलं असतं ना तर जरा बरं वाटलं असतं. बट इट्स युअर चॉईस. याचं असेल तर या, नाही तर नको या. पण हे पायऱ्या ॲक्च्युली तुम्हाला त्रास देतील. आता मला देणार आहे. ओके. एक बापरे. हो, चला वरतीच भेटतो. आता आलो वरती. येईपर्यंत हाल झाले बेकारवाले. हो, आता मॅगी मागवलं इकडून. ते मॅगी मागून मग मॅगी आणि कॉफी करून मग डायरेक्ट जाईन मडेकेरीला. मडेकेरीमध्ये ते मोबाईल देईन, लंच करेन. तोपर्यंत जर मोबाईल झाला असेल तर ठीक आहे, नाहीतर मग ते काय म्हणतात त्याला, टेम्पल, ते गोल्डन टेम्पल, नाहीतर ते 4 वाजेपर्यंत ते एलिफंट पार्क आहे तिथे जाईन. नंतर मग रूमवरती. थकाला होतं आहे बेकारवालं.